सो हे गाईज, गुड मॉर्निंग. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मी खूप एक्सायटेड आहे. म्हणजे आज माझी फर्स्ट फ्लाईट आहे. म्हणजे तुम्हाला तर आता जे लोक गेले त्यांना तो कॉमन वाटेल, पण ज्यांची जी फर्स्ट फ्लाईट असते त्यांची जी एक्साइटमेंट लेवल असते ना, तो खूप मस्त असते. तशीच माझी पण आहे. लेट्स सी फ्लाईटमध्ये बसून कसं फील होतं, काय होतं, विंडो सीटवरून आपल्याला काय काय बघायला भेटतं ते सगळं आपण बघूया. आणि आपण आता ह्या जर्नीची आता हा शेवटचा आहे. तर आपण ह्यानंतर घरी पोचणार आहोत. घरी जाऊन दाल भात खायचं आहे आपल्याला. कुठेही जा पण आपलं घर ते आपलं घर असतं. तर चलो आपण अभी जाते हैं. किती एक्सायटेड आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन नाही करू शकत. लेट्स सी आपण जातो आहे आता. खरं बोलायला गेलं तर इथून पाय निघवत नाही आहे. म्हणजे एवढे आम्ही 6 दिवस इथे होतो, खूप मजा केली. आता परत तेच घरी जाऊन रुटीन चालू होणार आहे. खरंच सांगते, तुम्ही काश्मीरला एकदा खरंच व्हिजिट करा. कसं का होईना, काही होईना पॉसिबल, कसंही तुम्ही मॅनेज करून तुम्ही काश्मीरला नक्की एकदा या. खरंच इथे मस्त आहे. स्नोफॉल आम्हाला नाही भेटला, पण नेक्स्ट टाईम आम्ही कधी येऊ तर स्नोफॉलच्याच टायमाला येणार आहोत. पण स्नोफॉल जरी नाही भेटला तरी खूप मस्त आहे इथे. गुलमर्ग, सोलमर्गपेक्षा गुलमर्ग खूप छान, म्हणजे मोठा पण आहे आणि खूप मस्तसुद्धा आहे. इथे टुलिप गार्डनसुद्धा, डल लेकसुद्धा, भरपूर फिरण्यासारखे स्पॉट्स आहेत. अजून पण भरपूर फिरण्यासारखे स्पॉट्स आहेत. तर तुम्ही एकदा नक्की माझ्यासाठी काश्मीर खरंच विजिट करा. खूप मस्त आहे. जन्नत बोलतात ना काश्मीरला, ते खरंच आहे. तर खरंच तुम्ही एकदा काश्मीरमध्ये विजिट करा. जायचंय मुंबईला जायचंय नाही पण नाही का? नाही पण इकडचं क्लायमेट आणि हो पण इकडचं कल्चर आणि खाणं, मुंबईचं खाणं कुठेच नाही भेटू शकत. बिकॉज आम्ही फूडी असल्यामुळे आम्हाला चमचमीत लागतं. नाही तर इकडचं टेस्ट कालच्या हॉटेलमध्ये तरी बेस्ट होतं, पण बाकीच्या हॉटेल्समध्ये ओके होतं. इथे सर्व गोड खातात. सर्व तिखट स्पायसी फूड अजिबात नाही आहे. बिर्याणी पण सांगितली, ती पण स्पायसी नव्हती. सो चलो, आता आपण एअरपोर्टसाठी निघालो आहोत. अजून बघा हे हॉटेलवाले पण उठले नाही आहेत. सो हे गाईज, एअरपोर्टसाठी आता मी निघालो आहे. तुला कसं वाटतंय? आमच्या दोघांची पण फर्स्ट फ्लाईट आहे ही. तर बघूया आता थोडी ॲक्च्युली काहीच आयडिया नाही आहे. थोडी भीती पण आहे, कसं मॅनेज करायचं आतमध्ये, लगेच कुठे द्यायचं, कुठला नंबर घेतलाय, काय होणार, हे सगळं आता बघू, मॅनेज करू आपण. कोणाला विचारून आपण जाऊ आतमध्ये. जेव्हा एक्सपिरियन्स करणार तेव्हाच आपल्याला म्हणजे समजणार कुठे काय असतं कुठे नाही. तर लेट्स सी. तर आता आम्ही श्रीनगरमधून निघालो आहे. तर काश्मीर ट्रिप आपली इथे एंड झाली आहे. नेक्स्ट बघू आता कुठे काय जाता येईल ते. तर चलो, बाय. सो गाईज, आमचं आता चेकिंग वगैरे सगळं झालं आणि आम्ही आता बसलो. आमचा बोर्डिंगचा टायमिंग आहे 8:25 आणि आता वाजलेत 8 वाजलेत. आम्ही निघालो होतो 5:30ला निघालो होतो. 6:15पर्यंत येऊन पोचलो. बाकीची प्रोसिजर होईपर्यंत अर्धा-पाऊण तास गेला. आणि आता थोडंफार आम्ही खाल्लं, बिकॉज सकाळी काय खाल्लं नव्हतं, बिकॉज हॉटेलचा टायमिंग वेगळा असतो ब्रेकफास्टचा. म्हणून इथेच थोडंफार खाल्लं आणि मग आता थोडं इथे टाईमपास करून मग आता 8:25ला आपलं बोर्डिंग टायमिंग आहे. तर आपण जाऊया. तर मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवणार आहे विंडो सीटवरून. आम्हाला लकीली विंडो सीट पण भेटली आहे. तर व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे आणि तो व्ह्यू बघून तुम्ही खूप खुश व्हाल. मी तर होणारच आहे. ह्याच्यासाठी पण आहे तो नवीन, मी तर बघितलं आहे, पण ह्याच्यासाठी सरप्राईज आहे. मी सांगितलं नाही तो काय व्ह्यू आहे तो. तर लेट्स सी कसं काय होतं आपलं. डोळे बघू शकता. झोप नाही झाली. आता पहिले तर घरी जाऊन डाळ भात लोणचं खाणार आहे मी आणि मग झोपणार आहे आणि मग सगळं क्लीन वगैरे करून मग आराम करणार. मग बघू पुढे काय होतं. आणि खूप छान वाटतं आज.
म्हणजे आयुष्यातलं बोलतात ना आपण काहीतरी अचीव केलं ते खूप मस्त वाटतं. मला तर तुम्हाला सांगू लिटरली मला असं वाटलं नव्हतं की कधी फ्लाईटमध्ये बसेन. सिरियसली सांगते तुम्हाला, मला असं वाटलं पण नव्हतं मी कधी बसेन फ्लाईटमध्ये. पण तो क्षण आला. म्हणजे माझं असं असतं की घाई असते की नाही मला पाहिजे माझं होणारच नाही, नंतर होणारच. पण हा मला नेहमी बोलायचा होईल, आज ना उद्या होईल. पण फायनली तो क्षण ह्याने माझ्या लाईफमध्ये तो म्हणजे ह्याच्यामुळे सर्व काही पॉसिबल झालं आहे. तर छान वाटतंय बस. बाकी काय बाकी अजून मनात काय तुझ्या भावना? बाकी घरी नाही जायचं, बाकी घरी पण नाही जायचं आणि जायचं पण आहे. तिला सांगितलं मी का ते बिकॉज इकडे आपली मुंबई ते आपली मुंबई, आपलं घर ते आपलं घर. किती पण आपण कुठेही जाऊ काही करू, आपलं घर ते आपलं घर असतं. बिकॉज काश्मीर हे खूप छान आहे बघायला वगैरे, पण तिकडचं फूड म्हणजे ते कल्चर वगैरे त्यांचं बोलणं वगैरे ते सगळं आपल्या म्हणजे आपण लहानपणापासून नाही बघितलं तर ते आपल्याला सूट व्हायला थोडा वेळ जातो. मग आपली मुंबई ती मुंबईच असते. ते बोलतात ना घर की रोटी, नुसतं काहीतरी म्हण आहे दाल किंवा नाही असं काही नाही, काहीतरी म्हण आहे मला माहीत नाही. तर चलो भीती तर वाटते मला. फ्लाईट जेव्हा काय होतं टेक ओव्हर का काय मला माहीत नाही ते सगळं. जेव्हा ती फ्लाय होईल तेव्हा असं बोलतात पोटामध्ये गोळा येतो, कान बंद होतात आणि एकदम मला वॉमिटिंगचा त्रास आहे. लेट्स सी मला वॉमिट होतं की नाही, म्हणून मी आता थोडंसं ते समोसा खाल्ला आहे. तिथे समोसा पण काय कॉस्टली आहे. हे लोक प्लेन चालू व्हायच्या आधी इन्स्ट्रक्शन सांगतात म्हणजे काय काय पुढे होऊ शकतं आणि काय काय नाही बद्दल, ऑक्सिजनबद्दल. Adjusted by pulling the loose end, and to unfasten, lift the flap. Should there be a drop in cabin pressure, oxygen masks will drop automatically from the panel above you. Remain seated, remove your personal mask, and pull the oxygen mask sharply towards you to start the oxygen flow. Place the mask over your nose and mouth and breathe normally. Secure your own mask first before assisting others. There are 8 exits in this aircraft, 2 at the rear, 4 over the wings and 2 in front of the aircraft. तर गाईज आता आम्ही टेक ऑफ होणार आहे. Ladies and gentlemen, we would like to remind you that as per directives from the DGCA, थोडीशी भीती तर वाटते पहिल्यांदाच आम्ही बसतो. usage and charging of smoking devices such as cigarettes, थोडंसं ब्रिथिंगसाठी पण काय माहिती मनात विचार आहेत म्हणून असं होतंय का. लेट्स सी पुढे काय होतंय. म्हणजे टेक ऑफ फायनली टेक ऑफ केल्यावरती strictly prohibited. Smoke detectors are installed in all the चिकन करी राईस, थोडीशी भूक लागली म्हणून, आणि हॉट चॉकलेट अँड चिकन नूडल्स. सो लेट्स सी हाऊ इज द टेस्ट. तुम्हाला कसं फ्लाईटमध्ये जर काय ऑर्डर करायचं असेल तर त्यांचं मेन्यू कार्ड हे इथेच ठेवलेलं असतं. तर तुम्ही हे मेन्यू कार्ड बघून ऑर्डर देऊ शकता त्यांना. बघू शकता त्यांचं मेन्यू कार्ड कसं आहे. आता त्यांचं प्रत्येक फ्लाईटमध्ये एकच मेन्यू कार्ड आहे की नाही माहीत नाही. पण आम्ही ज्या फ्लाईटमध्ये
ह्या फ्लाईटमध्ये तर हे असं होतं, तुम्हाला कोणती ऑर्डर करायचं असेल आलात तर त्यांचा जो स्टाफ असतो त्यांच्याकडे ऑर्डर करू शकतो. मुंबई के छत्रपति शिवाजी महाराज अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे के अंतर्देशीय टर्मिनल 1 में आपका स्वागत है। हमें सूचित करते हुए प्रसन्नता है कि हम निर्धारित समय पर पहुंच गए हैं। बाहर का तापमान 34°C है। कुर्सी की पेटी के संकेत रहे तो कृपया अपने स्थान पर बैठे। अब अपना मोबाइल फोन इस्तेमाल कर सकते हैं। सामान का सावधानी से खोलें और विमान से उतरते समय अपना सारा सामान साथ ले जाए। कासा से यात्रा करने के लिए हम आपके आभारी और फिर मिलने की कामना करते हुए आपसे विदा लेते हैं। धन्यवाद। Ladies and gentlemen, welcome to Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Domestic Terminal 1B. We are pleased to announce on-time arrival. The outside temperature is 34°C. For your safety, please remain seated until the seatbelt sign switched off. You may now use your mobile phones. Please exercise caution while opening the overhead compartment and ensure that you have taken all your personal belongings with you. On behalf of Akasa Air, we would like to thank you for flying with us. We look forward to welcome you again on board. Till then, please take care. Thank you.